स्वामींच्या नामस्मरणामधनं, त्या चॅन्टिंगमधनं आपण काय करतो, तर आपल्या ब्रेनला ड्रेन करत जातो. बरोबर. अनावश्यक बाबींचा विचार करणं खंडित होतं, कारण आपण स्वामींच्या जवळ ओढले जातो. नामस्मरणाच्या माध्यमातनं अध्यात्माच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि ते होतो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण या नकारात्मकतेपासून दूर होतो, वादविवादापासून विसंवादापासून दूर होतो. प्रत्येकाशी आपापसातले संबंध हे अतिशय चांगले व्हायला लागतात, ते प्रेमळ होतात. प्रेमाचा ओलावा आपल्याला जाणवायला लागतो, कारण पैशापेक्षा प्रेम हे श्रेष्ठ समजलं जातं. आपण बुद्धी आपल्याला जास्त प्रगल्भ आपली होत जाते, वैचारिक क्षमता ही देखील आपली वाढत जाते. आणि हे सगळं कशामुळे साध्य होतं, कारण आपण आत्मकेंद्रित होतो, आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपला आत्मविश्वास वाढला आणि त्याचबरोबरीनं आपलं निरीक्षण वाढलं की निश्चितपणे आपला अभ्यास हा अतिशय चांगला व्हायला सुरुवात होते आणि ह्यात आपण आत्मनिर्भर होतो. आपण आत्मनिर्भर झालो की सक्षम होतो आणि सक्षम होण्यासाठी समक्ष त्यात सहभागी व्हावं लागतं. आणि सक्षम एकदा झाला माणूस की त्याला बाकी गोष्टींची काही गरज पडत नाही, कारण तो ते सगळं स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो.